श्री स्वामी समर्थ. आज तुम्हाला झटकीपट पायपुसणे जुन्या कपड्यांपासून बनवायचे ते कशी बनवायची ते सर्व टिप्स सांगते. सुई किती नंबरची वापरते ती पण सांगते. साध्या मशीनवर होते का ती पण सांगते. तर चला, अशा प्रकारे आहेत ना जुने ड्रेस साड्या जे काही आहेत ना ते असे कट करून घेतलेले आहेत बघा. आणि मी तुम्हाला झटकीपट 5 मिनिटामध्ये पायपुसणे कसे बनवायचे ना हे तुम्हाला सांगते. सर्व कपडे अशा प्रकारे मी सर्व कटिंग करून घेतले बघा. छोटे मोठे काही असेल तर अजिबात टाकून देऊ नका आणि आणि प्रदूषण वाचवा. तर अशा प्रकारे मी सुई दोरा घेतलेले आणि अशा प्रकारे मी कट केलेले आहेत. बाह्या वगैरे सर्व कट केलेले आहेत खालचे आणि अशा प्रकारे पाणी शिंपडून घेतलेले आहेत. आणि बघा, जे काही चुन्या वगैरे अशा प्रकारचे असतात ना ते अशा प्रकारे पूर्ण प्लेन करून घेतलेले आहेत अजिबात, कारण फिनिशिंग आपल्याला परफेक्ट पाहिजे. ह्याच्यापासून तुम्ही जुन्या कपड्यांपासून पायपुसणी करून स्वतःचा बिझनेससुद्धा करू शकता किंवा कस्टमरचे असतात ना छोट्या मोठ्या अशा गोष्टी, तर अशा प्रकारे याच्यापासून पायपुसणी पण तुम्ही बनवून विकू शकता. तर बघा, अशा प्रकारे असं आपण कपडे न टाकून देता आहे ना बघा, छोटे मोठे किती छोटे छोटे कटिंग केले मी. सर्व शिलाई वगैरे अशा प्रकारे काढून घेतलेले आहेत बघा. आणि अशा छोट्या कपड्यांपासून आहे ना मी तुम्हाला पायपुसणी झटकीपट अगदी 5 मिनिटामध्ये कसे बनवायचे ते तुम्हाला सांगते. तर बघा, शर्टाचे काही भाग, पॅन्टीचे काही भाग किंवा असे बेडशीटाचे काही भाग उरलेले कातरण असतात ना ते अजिबात असे टाकून देऊ नका मैत्रिणीनं. मस्त प्रकारे असे पावसाळ्यासाठी पायपुसणी बनवा. तुम्हाला मैत्रिणी सांगतो, ह्या पायपुसणीची तुम्हाला कमीत कमी 2 वर्ष तर आरामशीर टिकते. फक्त वरून कपडा छान प्रकारे असं वापरा. तर बघा, अशा एकावर एक सर्व आहेत ना मी हातरून घेतलेलं आहे. आणि बघा, छोट्या छोट्या कपड्यांपासून न टाकून देता टाकावापासून टिकाव आपली मस्त आपली पायपुसणी तयार होते. तर बघा, अजिबात टाकून देऊ नका असे कपडे मैत्रिणींनी. तुमच्या घरामध्ये जुनी पाणी कितीही कपडे असू द्या तर मस्त असं टाकापासून तुम्ही पायपुसणी बनवू शकता. मेचे सर्व शिलाई आहेत ना ते अशा प्रकारे काढून घेतलेले आहे. आणि बघा, असे सर्व शिलाई काढून घ्यायचे. तर बघा, हे आता टॉपचे काही भाग होते ते पण अशा प्रकारे कट केलेले आहेत. आणि मी थर वगैरे जाड वगैरे कसं आहे ते बघते हातरून घेतलेलं आहे. कुठे जाड कुठे पातळ असं नाही व्हायला पाहिजे. आता त्याच्यावरती मी पूर्ण असा ड्रेसचा आहे ना जो पाठीमागचा भाग होता तो अशा प्रकारे पूर्ण हातरून घेतलेले बघा. अशा प्रकारे तुमचे जुने ड्रेस असतात, फार दिवस वापरलेले नसतात पण टाकापासून टिकाव आपल्याला मस्त उपयोगी. आता मी सुई दोरा घेतले तर अशा प्रकारे मी सर्व टाके घालून घेते मैत्रिणीनं. आणि तुमच्या ह्या साध्या मशनीवरच सुद्धा होते. आता बरेच जण ताई म्हणतात की तू सुई किती नंबरची वापरते. मी सुई 18 नंबरची वापरते. आतमध्ये कपडे घालताना जाड म्हणजे किती जाड असले तर चालते. तुमच्या साध्या मशीनवर सुद्धा होऊ शकते पायपुसणी आणि तुम्ही मस्त प्रकारे असे बिझनेस पण करू शकता. आता ही मला तुम्हाला सांगते, कस्टमरच्या मला 4 पायपुसणीची ऑर्डर आहे. तर बघा, अशा प्रकारे मी दोऱ्यांच्या गाठी सोडते पण आयुष्याच्या काही गाठी काय अशा प्रकारे सुटत नाहीत किती सोडल्या तरी. तर जाऊ दे, सर्व काही नशिबाची गोष्ट असते. तर बघा, तर अशा प्रकारे मी सर्व आहेत ना टाके असे घालून घेते जेणेकरून छोटे छोटे कपडे घातलेले असतात ते अशा प्रकारे. आता बरेच जण ताई म्हणतात ह्याच्यामध्ये काही पाणी वसून घेतील का, कॉटनचे कपडे वापरलेत का. हो ताई, पूर्ण कॉटनचे कपडे ह्याच्यामध्ये असल्यामुळे म्हणजे पाणी तर वसून घेतात. आता वरून मी कॉटनचा कपडा लावला आहे त्यामुळे पाणी तर वसून घेणार 1 नंबर. आणि मी पायपुसण्या अशा प्रकारच्या अजिबात विकून घेत नाही का विकत घेत नाही. मी स्वतःच्या कपड्याचे असे पायपुसण्या शिवते आणि माझ्या पायपुसण्या बघूनच कस्टमरच्या अशा प्रकारे मला ऑर्डर येते. तर जे काही एक्स्ट्रा भाग आलेलं होतं ना ते अशा प्रकारे मी फोल्ड करून घेते. आणि खाली कमेंट नक्कीच करतील की अशा पायपुसण्या काय कॉटनच्या पाणी वसून घेतं का. तर अजिबात पाणी भरपूर पाणी वसून घेतं. आणि अशा प्रकारचे मला 4 कस्टमरच्या गोदऱ्यांचे पायपुसण्याचे ऑर्डर आले. तर चला, तर अशा प्रकारे मी घड्या घालून घेतलेले सर्व आणि तुम्हाला आहे ना असं शिलाई मारताना दाखवते. अशा प्रकारे मी जो धागा घातला होता ना तर अशा प्रकारे मी काढून घेत आहे आणि त्याच्यावर अशा प्रकारे शिलाई मारत आहे बघा. आता हे जाड गोदरीचा धागा परत आपल्याला यूज करता येतो परत दुसऱ्या पायपुसणीला किंवा गोदरी शिवताना. तर आत्तापर्यंत मी सर्व गोदऱ्यांचे व्हिडिओ टाकलेले आहेत. आणि तुम्हाला जर गोदड्या शिवायचे असेल तर नक्कीच माझ्याकडे ऑर्डर शकता. तर अशा प्रकारे मी बघा आता झटकीपट 5 मिनिटामध्ये आपल्या जुन्या कपड्यांपासून, जुन्या टॉपपासून, जुन्या ड्रेसपासून मस्त आपली अशी उपयोगी पायपुसणी बनवू शकता. तर मैत्रिणीनं काही समजलं नसेल तर नक्कीच कमेंटद्वारे सांगा. आता मी छोट्या छोट्या कपड्यांपासून अशी पायपुसणी बनवलेली आहे. आणि जर तुम्हाला माझा नंबर हवा असेल तर पाठीमागच्या व्हिडिओमध्ये नंबर दिला किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर देईल. शक्यतो तुम्हाला सांगते, तुम्हाला जर माझ्याकडून गोदऱ्या शिवायचे असेल तरच कॉल करा, मेसेज करा. कॉल काही जास्त करू नका, कारण कॉल कसा आहे आता पावसाच्या ह्यानं नेटवर्क नसल्यामुळं अजिबात लागत नाही. आता मतलब पाठीमागचा एक व्हिडिओ टाकला होता तो एवढा व्हायरल गेला आणि त्याच्यावरती मी नंबर दिलेला होता. तर 2 दिवसामध्ये एवढा मुसळधार पाऊस पडला की 2 दिवस अजिबात नेटवर्क नव्हतं. एका ताईने खाली कमेंट केली की
तो दोन दिवसांनी मी बघितलं की ताई तुम्ही नंबर तर दिला पण तुमचा फोन काही लागत नाही. कारण 2 दिवसामध्ये पुण्यामध्ये एवढा मुसळधार पाऊस पडला तर अजिबात माझं नेटवर्क तर नव्हतंच म्हणा आणि कोणाचे कॉल आले तरी येतच नव्हते. पण त्यामुळे शक्यतो सांगते तुम्ही मेसेज करा. तर जर तुम्हाला गोधड्या शिवून घ्यायचे असेल तरच मेसेज करा, नाही तर उगाच म्हणजे कॉल असं काही करू नका आणि खाली कमेंट काय असं निगेटिव्ह करू नका. तर अशा प्रकारे माझ्या उभ्या टिपा मारून झालेल्या आहेत आणि आडव्या पण टिपा मारताना दाखवते. तर अशा प्रकारे बघा, तर अशा प्रकारे मी आडव्या टिपा मारलेल्या आहेत. तर अगदी 2.5 इंचावरचे मी टिपा मारले. तर ही पायपुसणी तुम्हाला सांगते तुमच्या जुन्या कपड्यांपासून 2 वर्षे आरामशीर टिकू शकते. कशातल्या बाजारातल्या पैसे देतात 50-60 रुपये आणि त्याच्यामध्ये एवढं काही पाणी पण ओसून घेता येत नाही. आपल्या जुन्या कपड्यांपासून टिकाऊ अशी मस्त पायपुसणी आपण बनवू शकता. तर बघा, चला मैत्रिणींनो, मस्त आपली अशी पायपुसणी अशा प्रकारे आपली झटकीपट 5 मिनिटांमध्ये आपली अशी तयार झालेली आहे. तुमच्या साध्या मशीनवरती म्हणलं तरी आरामशीर होऊ शकते. तर आता मैत्रिणी तुम्हाला मी सांगते गोट कसा मारायचा ती पण सांगते. मला हे कस्टमरच्या 4 पायपुसण्याचे ऑर्डर आले. तर अशा प्रकारे माझे उभे आडवे आहेत ना सर्व काही टिपा मारून झाले. तर असेच पट्टापट्टा असे कात्रीने कट करून घ्यायचे. तर बघा, साईडचा जो एक्स्ट्रा भाग आलेला असतो ना तो अशा प्रकारे कट करून घ्यायचा. तर मस्त आपल्याला ह्याच्यावरती गोट मारता येतो. गोटचं पण मी तुम्हाला दाखवणार नाही, गोटची पण फिनिशिंग कशी यायची, कारण गोटमुळं तर पायपुसणीला छान लूक येतो. तर अशा प्रकारे झटकीपट आपली पायपुसणीचा एक्स्ट्रा भाग आलेला कट झालेला. अशा प्रकारे मी जेवढे 4 आलेले होते ना तेवढ्या तिन्हीचं पण अशा प्रकारे मी कट करून घेते. तर बघा, बॅक साईडचं पण पाहू शकता अशा प्रकारे. आणि मी ह्याच्यावरती कॉटनच्या बेडशिटांचा वरून वापर केल्याने आतमध्ये परकर, टॉप, ड्रेस वगैरे हे सर्व सुरुवातीला दाखवलेले होते ना, तर अशा प्रकारे ह्याच्यामध्ये यूज केलेले. आणि ह्याच्यामध्ये मैत्रिणी टी शर्टचा सुद्धा वापर केलेला आहे. तर अशा प्रकारे मी गोट मारताना दाखवते. मी ब्लाऊज पीसाचा कपडा होता तो ह्याच्यावर कॉन्ट्रास्ट अशा प्रकारे घेतलेला आहे आणि 3.5 इंचाची माझी गोटची पट्टी आहे आणि शेवटची तुम्हाला दाखवते. अशा प्रकारे आहेत ना बघा, गोटचं कापड कट करून घेतलेलं आहे. अशा प्रकारे फोल्ड करून आणि मागं पुढं करून, जेणेकरून आपली शिलाई उघडता आली नाही पाहिजे. कारण 4 वर्ष तर मैत्रिणींना आपल्याला सांगते गोट आणि पायपुसणी तर टिकली पाहिजे ना. मी तुम्हाला 2 वर्ष सांगितलं पण मी 4 वर्ष सांगते, जाऊ दे. आणि अशा प्रकारे फोल्ड करून घेऊन आणि असे दुमडून पाऊण इंच आतमध्ये टाकून अशा प्रकारे गोटचं ताणून घेऊन अशा प्रकारे पूर्ण प्लेन आतमध्ये पाऊण इंच घालून अशा प्रकारे मस्त गोल टिप मारून घ्यायची. तर बघा, पायपुसणीला किती छान मैत्रिणींनो मस्त लूक आले की नाही बघा. कॉन्ट्रास्ट मी ह्याच्यावरती गोट वापरलेला आहे आणि गुलाबी थोडा लाल टमॅटो लाल कलर आहे. तर बघा, अशा मागं पुढे घेऊन आहेत ना अशा प्रकारे टिप मारून घ्यायची. तर चला मैत्रिणींनो, मस्त प्रकारे असे आहेत ना डबल परत टिपा मारून घेते, जेणेकरून उसवलं नाही पाहिजे आणि कस्टमरची परत आपल्याला ओरड आली नाही पाहिजे की तुम्ही 2 वर्ष सांगितलं आणि 1 वर्षातच पायपुसणी फाटली. तर अजिबात नाही, तुम्ही वरून छान कपडा वापर करा आणि मस्त प्रकारे अशी आपली पायपुसणी दणकट मजबूत 5 मिनिटामध्ये झटकीपट आपली अशी तयार झालेली आहे. तर चला मैत्रिणींनो, कशा तयार झालेत बघा. ह्या माझ्या 4 कस्टमरच्या ऑर्डर आलेल्या आहेत. बघा, 4 पायपुसणीचे हे कस्टमरचे ऑर्डर आहे आणि मी स्वतः पहिले शिवलेले ते वापरलेले होते, म्हणून माझे बघूनच कस्टमरने पहिला ऑर्डर दिले आणि हे पण त्यांनी पहिल्या शिवून घेतलेल्या होत्या. अजून त्यांना 4 पाहिजे होत्या, म्हणून त्यांनी परत 4 अशा वरून कॉटनचे बेडशीट दिलेले आहेत बघा ताण. आणि आतमध्ये सर्व जुने पाने कॉटनचे कपडे टाकलेले आहेत. मस्त अशी मजबूत आपली पायपुसणी तयार झाली. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका आणि जाता जाता एक कमेंट करा. तर चला, तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. असेच माझे व्हिडिओ बघत राहा, व्यस्त राहा, मस्त राहा आणि पाऊस कसा झाला ते पण सांगा नाही का मैत्रिणींनो. आता छान कडक ऊन पडलेलं आहे मैत्रिणींनो. तर मुसळधार पाऊस पडल्यानंतर मस्त आपली अशी पायपुसणी तयार, पावसाळ्यात उपयुक्ती, एकदम कॉटनची मस्त उपयोगी पडणारी पायपुसणी तयार झालेली आहे मैत्रिणींनो. चला, आणि तुम्हाला आता फिनिशिंग पण दाखवते बघा. फिनिशिंग तर 1 नंबर आलेली आहे बघा, कुठंही काही गोळा झालेला नाही. छोट्या छोट्या कपड्यांपासून अशी मस्त आपली पायपुसणी टाकाऊपासून टिकाऊ मस्त आपली झालेली आहे. आणि मैत्रिणींनो, तुम्ही व्हिडिओ कुठून बघताना ते पण नक्की कमेंटद्वारे सांगा, म्हणजे माझा हा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचला ते पण नक्की मला कळवा.